हाय गाईस, तर चला बघा आता मार्केटमध्ये आपल्याला मंगळवारी कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मंगळवारी आपलं मार्केट कसं राहू शकतंय. सोमवारी मार्केटला आपल्याला सुट्टी आहे. आता जे पण आपण बघायचं आहे ते मंगळवारीच बघायचं आहे. मंगळवारी फिन निफ्टीची पण एक्सपायरी आहे आणि फिन निफ्टी एक्सपायरला कुठल्या साईडला चांगली मुवमेंट होईल ह्या सगळ्या गोष्टी आजच्या प्रिडिक्शन मध्ये आपल्याला बघायची. लास्ट पर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. फर्स्ट बघा, आपण ज्या पद्धतीने शुक्रवारी म्हणजे ॲज अ गुरुवारी जे प्रिडिक्शन केलं होतं की शुक्रवारी मार्केट असं राहू शकतं, त्याच पद्धतीने मार्केटने बिहेव्हिअर केलं. आपला व्ह्यू होता की जर फ्लॅट ओपन झाला तरी डाऊन येऊ शकतं, गॅप ओपन केला तरी पण डाऊन आला आपल्या व्ह्यूनुसार. इथं पुटला पण आपली कंडिशन होती, तसं पुटला आपलं टार्गेट पण अचीव्ह केलं. परत ह्या दरम्यान त्याने सपोर्ट घेऊन ऑलमोस्ट परत कॉल साईडला रॅली कन्वर्ट केली. आपला व्ह्यू होता की ह्याच्यावरती आपण कॉल साईडला बसू शकतो. ऑलमोस्ट 50 ते 60% तुमचं टार्गेट त्यांना अचीव्ह करून दिलेला आहे. परत जर समजा याच ठिकाणी जर उद्या मार्केट फ्लॅट जर ओपन होत असेल, ऑलमोस्ट याच ठिकाणी फ्लॅट दिसून येत असेल, तर तुम्ही 23,522 ह्या लेवलसाठी पण बसवू शकता. समजा जर हा हाय जर त्यानं ब्रेकआउट दिला, तर तुम्ही परत इथं री एंट्री करू शकता. मग तुमचं 22,522 हे टार्गेट येऊ शकतं. 22,522 आणि 22,540 ही लेवल जरा रेजिस्टन्स म्हणून वर्किंग करू शकते. बऱ्याच वेळ मार्केट इथे सस्टेन राहण्याचा पण प्रयत्न करू शकते. जर सस्टेन होत असेल तर तुम्ही इथे पुटला बसू शकताय. तुमचं जे फर्स्ट टार्गेट येईल बघा 23,485, 40-45 मध्ये टार्गेट येते आणि 40-45 पॉईंट मध्ये तुमचं निफ्टीमध्ये कमीत कमी ऑप्शन्स मध्ये तरी 20-25 रुपये तरी वाढतो. 20 रुपये जरी ग्रोथ झाली तर तुम्हाला दिवसाचा 1,000 रुपये तरी सहज प्रॉफिट होऊन जाते आणि दिवसाचा 1,000 रुपये मिळवणं इतकं पण इझी नाही, जर तुम्ही कुठेतरी जॉबला जात असाल किंवा बाकीच्या गोष्टी करत असाल. त्यामुळे मार्केटमध्ये फक्त प्रिडिक्शन जरी तुम्ही नीट केला आणि नुसता एक प्रिडिक्शन नुसार एक ट्रेड जरी केला तर दिवसातून बास होतोय. जास्त अपेक्षा केला की मार्केट तुमचं लॉसेस कन्व्हर्ट करणार. त्यामुळे दिवसातून एक किंवा दोनच ट्रेडला प्लॅनिंग करत चला, त्याच्या हिशोबानेच वर्किंग करत चला. जसा हा तुम्हाला प्लॅन मी सांगितलं की 23,522 खाली हे तुमचं टार्गेट आहे. ह्या प्लॅनिंग नुसार उद्या एक ट्रेड घेऊन बघा, तुमचा ऑलमोस्ट 1,000-1,500 तर वरती सहज प्रॉफिट तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर आपण बघूया की बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि बँक निफ्टी कशा लेवल्सना फॉलो करेल. आपण ज्या लेवल तुम्हाला देतोय ते आपल्या सकाळी 9 वाजता आपल्या मेन ग्रुपला प्रीमियम ग्रुपला सगळीकडे आपल्याला त्या लेवल शेअर केल्या जातात. जर तुम्ही जॉईन नसाल तर तुम्हाला ते लिंक मी बायो मध्ये दिलेलं आहे. ऑलमोस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिसून जाईल. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेला की तुम्हाला त्या लेवल दिसतील, सॉरी ते ग्रुप दिसतील. त्या ग्रुपला जॉईन करा म्हणजे आपला सगळ्या लेवल्स किंवा सगळ्या मार्केटचा व्ह्यू हे तिथं आपल्या ग्रुपला येत असतो. आता बघा, जर बँक निफ्टी जर ह्याच ठिकाणी जर फ्लॅट ओपन जर होत असेल, तर तुम्ही 50-180 किंवा 78च्या दरम्यान कॉलसाठी बघू शकता. जर असं नो ट्रेडिंग झोन आहे तरी पण कॉल साईडला व्ह्यू चालू शकतो. फक्त पुटला ह्या लेवलच्या खालीच तुम्हाला बघायचं आहे. टाइम फ्रेम फक्त बँक निफ्टीमध्ये जर असं 15 मिनिटावर फोकस करायचा आहे. 5 मिनिटाला जर मार्केट सस्टेन करत नाही. निफ्टीमध्ये जर बघितला, सॉरी बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला एक पॅटर्न पण असं दिसून येऊन जाईल. मी हा आत्ताच बघितला तुमच्या समोर. हा पॅटर्नच्या व्ह्यू नुसार कॉल साईडला ब्रेकआउट दिला तरी पण तुम्ही हे टार्गेट तरी सहज अचीव्ह करू शकता. मार्केट इथून कॉल साईडला मुवमेंट देऊ शकतं. प्लस हा दोन रेजिस्ट्रेशन झोन पण वर्किंग करू शकतो. इथून कुठला पण मार्केट येऊ शकतं. फक्त कॉल साईडला जर बसायचं असेल तर इथं कमी लॉटनं बसा, जरा इथं फेल केलेला आहे त्यासाठी. पण पुटला चांगलं चालू शकतंय. ओके. आणि ह्या ज्या लेवल्स आहेत त्या तुम्हाला ग्रुपला मिळून जातील. जशा लेवल्स आहेत त्या लेवलनुसार ट्रेडिंग करत राहा. 100% म्हणजे ऑलमोस्ट तुमचं त्याच पद्धतीने तरी प्रॉफिट चांगलं होऊन जाईल. दिवसाच्या अखेर तुम्ही प्रॉफिटमध्ये राहू शकाल जर आपल्या लेवलनुसार फॉलो केल्या तर. उद्या फिननिफ्टीची एक्सपायरी, जसं आपण मगाशी डिस्कशन केलं की आज फिननिफ्टीची एक्सपायरी आहे आणि फिननिफ्टी सॉरी मंगळवार फिननिफ्टीची एक्सपायरी आहे, तर फिननिफ्टीला कुठल्या साईडला चांगला झिरो मिळू शकतो हे आत्ताच्या आपण ह्याच्यात बघायचं आहे. फिन निफ्टीमध्ये म्हणला तर सगळ्यात जास्त रॅली तुम्हाला कॉल साईडला दिसून येऊ शकते आणि माझ्या हिशोबाने गॅपअपच व्ह्यू तुम्हाला दिसून जाईल. म्हणजे 22,510च्या आसपास तुम्हाला गॅपअप दिसून जाईल. फ्लॅट ओपन झालं ठीक आहे, 22,450च्या वरती कॉलला बसा. 22,510 आणि 22,585 हे पण टार्गेट तुम्हाला दिसून येईल. पुट साईडला जर ब्रेक केलं तर तुम्ही हे फर्स्ट टार्गेटच अचीव्ह करा. सेकंड कंडिशन जरा पुटला इथे जरा अवॉइड केलं तर बेस्ट होऊन जाईल. जरा इथं फेल केलाय आणि माझ्या हिशोबानं पुट साईडला मुवमेंट उद्या लई होणार नाही. ज्या पण व्ह्यू तुम्हाला दिसतील ते कॉल साईडला व्ह्यू दिसून येऊ शकतो. आपल्याला 23,520 मार्केट एकदा तुम्हाला लेवल दाखवेल निफ्टीमध्ये, तरच कुठला येण्याचे चान्सेस आहेत, तरच हा फिन निफ्टी पण डाऊन येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यावरती जर 520च्या जर वरती निफ्टी क्रॉस झाला, 540च्या वरती क्रॉस झाला आणि 600च्या आसपास जर तुम्हाला दिसलं, तर फिन निफ्टीमध्ये कुठल्याही पद्धतीनं कुठला एंट्री मारायची नाही एक्सपायरीला. तर तुमचं प्रीमियम डिके करणार. जे पण बघायचं आहे ते सी साईडला उद्या तुम्हाला म्हणजे मंगळवारी बघायचं आहे. ओके. आपलं जर प्रिडिक्शन तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मित्र म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपलं प्रिडिक्शन कसं असतंय ते तिथं मेन्शन करा. ओके. थँक्यू.